नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स. तर आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे पुण्याला. आणि पुण्याला का चाललो आहे पूजा आपण? तर आम्ही जावळसाठी चाललो आहे माऊच्या पुण्याला आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट डे आम्ही जाणार आहे महाबळेश्वरला. तर इकडे मुंबईमध्ये जवळजवळ 35+ टेम्परेचर झालं आहे. आणि जरी टेम्परेचर कंपॅरेटिव्हली कमी असलं बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा, इकडे ह्युमिडिटी खूप जास्त असते, त्याच्यामुळे खूप गरम होतं इकडे. आणि त्याच्यामुळेच या गरमीपासून वाचण्यासाठी आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. केस कापायची कशी करते? 6 महिने कंगवा नाही 6 महिने नो कंगवा. कशा दिसत हॅलो, आज आहे आमच्या माऊचं फर्स्ट हेअर कट. आमच्या माऊची केस कापू करायची आज. कसं वाटतं माऊ तुला? टकली होणार आहे आता. ते केस कापून टाकणार, सगळे केस कापून टाकणार. काकूला सांग कधी किती रेडी होणार काकू? लवकर रेडी हो. हे बघ काकू रेडीच होते. आजी आणि काकू अजून रेडी होत आहे. अजून रेडी होत आहे. सांग त्यांना सांग, लवकर रेडी व्हा. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलोय आता महाबळेश्वरमध्ये. आणि आपण आल्या इकडे आता पाऊस सुरू झालाय. एकदम जोरात पाऊस. जून जुलैचा पाऊस कसा असतो तसा जोरात पाऊस सुरू झाला एकदम. तर तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता. एकदम भारी असा व्ह्यू मिळालाय. ज्याला इकडे समोर धरण आहे कुठला तरी, आय गेस ते धोम धरणच आहे. आणि तो कॅनल दिसतो इकडून मधून जो निघालाय तो कॅनल आहे. इकडे झाडं आहेत मस्त. आणि पावसामुळे तो एकदमच मस्त वाटतंय. एवढा जोरदार पाऊस सुरू झाला आहे की मगाशी तिकडे धरण होतं ना, ते पण दिसत नाही आहे आता. मीन्स ॲक्च्युली मगाशीच दिसत नव्हतं, पण आता तर पूर्ण गुडूप झालं आहे. ते काहीच दिसत नाही आहे. हो, मुंबई पुण्यामध्ये एवढी गरमी होती म्हणून इकडे AC विला बुक केला होता, पण ते सगळे पैसे पाण्यात गेलेत. तर ACची काहीच गरज नाही आहे. खूप मस्त पाऊस, एकदम भारी व्ह्यू आणि त्यासोबत गरमागरम भजी. या सगळ्यांनी भजी खायला. माऊ भजी खाणार आहे. हा, त्या सगळ्यांना बोलत 2-3 भज्या खाऊन घे. माऊ ये भजी खायला. बघा आता माऊ भजी खाते. माऊ भजी खाते. गमर आहे गमर. बास बोललं माझे पोट. आवडली? बोललं आवडली? कशी दिसते आमची माऊ टोपी घालून. किचू दे किचू. हे तू कुठे निघालीस ग? टोपी वगैरे घालून कुठे निघालीस? आम्ही भुरू चाललो. कुठे निघालीस? भूर चाललो. आता बऱ्याच वेळानंतर पाऊस थांबलाय आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत. सो आता जरा बाहेर जातोय आम्ही. आणि इकडे घराजवळच एक सिडनी पॉईंट म्हणून आहे. सो मोस्टली आम्ही तिकडेच जाऊ आणि नंतर मग डिनर वगैरे करून परत घरी येऊ. हे बघा ब्लॉगर येणार ना पाण्याची टाकी ती. आमचा प्लॅन चेंज झालाय आणि आम्ही जातोय पारसी पॉइंटला. सिडनी पॉइंटला आम्ही मे बी उद्या वगैरे जाऊ. पारसी पॉइंट आमच्यापासून जवळ आहे. आता बघू माऊ कसं कॉपरेट करते. अजून कुठे काय फिरता आलं तर ते पण कव्हर करू.
आतापर्यंत तर एकदम मस्त कॉपरेट केलंय. ती आता बोर झाली का? बोर झाले एका ठिकाणी आता. एवढं जायचं बुरू बुरू. हो, तिने सॉक्स काढला. माहिती घे. एकच सॉक्स दुसरा घाल. धमक्या चला शॉक्शू घाला पकडीला. अगं पल्ली मावल्या, आपल्या फॉलोअर्सला हाय कर मावल्या. ती नाही ती बघा. हाय कर हाय कर. हाय. आम्ही पारसी पॉइंटला पोहोचलोय. पाऊस थोडा वाढलाय आणि थोडासा अंधार पण झालाय, पण स्टील व्ह्यू खूप छान आहे. पण आम्हाला उजेडात पण व्ह्यू बघायचा आहे, त्यामुळे आम्ही मे बी उद्या परवा येऊ परत इकडे. पण आता व्ह्यू बघू शकता, व्ह्यू खरंच चांगला दिसतोय अंधारात सुद्धा. माऊ पण झोपली आहे. माऊ पण झोपली एक्झॅक्टली. तुमचं फोटो सेशन चालू आहे, आपल्याला जायचंय देवळात. हस हस मावड्या हस. हे बघ आंबा आणला मावड्या, आंबा. हॅलो हाय गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आता फायनली आज आम्ही फिरायच्या प्लॅनमध्ये आहोत. तर सगळ्यात आधी आम्ही चाललो आहोत देवळात, टेम्पलमध्ये, जिथून 5 नद्यांचा उगम होतो. आणि त्या 5 नद्या कुठल्या आहेत तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. एक्झॅक्टली. सो तिथे जातोय आणि मग बघू त्याच्या नेक्स्ट कुठे पुढे जायचे ते अजून डिसाइडेड नाही. कालच्या पॉइंटला जायचं. कालच्या काल पॉइंटला अंधारात अंधारात गेलो तर पारसी पॉइंटला मी परत जाऊ. बाकी बघू अजून कुठे इकडे आहे जायचंय. सिडनी पॉइंट आहे, अजून कुठला तो एलिफंट पॉइंट आहे, तिकडे पण जायचं आहे. अगेन माऊ कसं कॉपरेट करते बेस्ड ऑन दॅट. आम्ही येतानाच 1 डझन आंबे घेऊन आलोय तिकडे सुद्धा. तर आम्ही आलेलो आहे पंचगंगा मंदिरामध्ये. बघू शकता आतमध्ये ॲक्च्युली ते शूट करायला अलाउड नाही आहे, पण आतमध्ये 5 नद्यांचे उगम आहेत. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. आपण महाबळेश्वर मंदिर आणि जिथे पंचगंगा मंदिर होतं तुम्ही पाहिलं तर त्याच्या जवळच इकडे मंदिर आहे, ते म्हणजे कृष्णाई मंदिर. तर तुम्ही जर महाबळेश्वर मंदिरात आला असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. हे पण खूप शांत आहे, इकडे जास्त क्राऊडेड नाही आहे, कारण कदाचित जास्त लोकांना माहीत नाही आहे. हे मंदिर खूप छान आहे, शांत आहे आणि इथला व्ह्यू पण खूप छान आहे. इकडे आता माऊचं वनभोजन चालू आहे. आता पप्पा घोड्यावर बसतायत. लग्नानंतर आताच बसत असतील घोड्यावर ना. मावड्या पप्पाकडे बघ, पप्पाकडे बघ मावल्या, पप्पाकडे बघ. तर आपण आता पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर आणि कृष्णाई मंदिर हे मंदिर बघून आपण केक्स पॉईंट बघितला आणि एलिफंट पॉईंट पण बघितला आणि आता आपण घरी आलो जेवण वगैरे. सो आता आपली मेन गोष्ट विलाची टूर. आपण जो विला बुक केला होता आम्ही, तो विला कसा आहे, त्याचा व्ह्यू कसा आहे ते मी दाखवतो तुम्हाला. हा एंट्रन्स आहे विलाचा. हा आहे विलाचा हॉल. हा हॉल आहे
इथे टी व्ही वगैरे आहे. त्यासोबत एक टी व्ही युनिट सुद्धा दिलाय. आणि हा बघा, हा इथून एकदम भारी असा व्ह्यू. हा सनसेटचा व्ह्यू आहे. सांग आपल्या फॉलोअर्सला, आपल्या सनसेटचा व्ह्यू आहे. हा आहे फर्स्ट बेडरूम. 3 BHK मिळाला आता. आणि हा आहे फर्स्ट बेडरूम. या बेडरूम मधून पण सेम व्ह्यू आहे. हे बघू सनसेट होतोय आता. हा आहे किचन. हा छोटासाच किचन आहे. या किचन मध्ये फ्रीज आहे, ही भांडी वगैरे, हा RO, हे सगळं त्यांचंच आहे. हा बुक केला होती Airbnb वर बुक केलेला आम्ही. त्याच्यामुळेच हे सगळं भांडी. मिक्सर नाही, मिक्सर आम्ही माऊसाठी घरून आणलाय. सो मिक्सर नाही. ही भांडी पण त्यांची नाही आहे. एक भांड, एक भांड आणि ही सगळी भांडी ही सगळी गुलाबालानेच दिली आहे. हे बघा, इथे आहे स्टेअर केस आणि इथून वर गेल्यावरती आहेत अजून 2 बेडरूम्स. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज जरा आंबट आहेत, आंबट गोड आहेत. ही बघा, ही आहे पहिली बेडरूम. दुसरी बेडरूम, ही आहे दुसरी बेडरूम. या बेडरूम मधून पण सेम व्ह्यू आहे. या बेडरूम मध्ये AC नाहीये. इथे बेड आहे, ते आहे वॉशरूम. थर्ड बेडरूम. हे बघा, या बेडरूमचं वॉशरूम इथेच आहे एंट्रन्सच्या बाजूला. अँड दिस इज द व्ह्यू. बघा पॅराग्लायडिंग करतात सगळे. आम्ही आता ही चिकन थाळी ऑर्डर केली आहे. बघ खाऊन कशी आहे. चांगली आहे.